कंत्राटी कामगार जे आहे त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात कामगार संघटना व कर्मचारी संयुक्त कृती समिती यांच्या वतीने एक भव्य मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। येत्या 3 तारखेला म्हणजे 3 ऑगस्टला हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। या संदर्भात आज त्यांनी पत्रकार परिषद सुद्धा घेतली होती। 3 ऑगस्ट शनिवारी पुण्यामध्ये संत तुकाराम नगर पिंपरी या ठिकाणी आचार्य यात्रे सभागृहामध्ये कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावरती आणि 4 कामगार कायदे जे केंद्राने 2023 मध्ये जबरदस्तीने म्हणजे खोटेपणाने मंजूर केले त्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्र पातळीवरची एक कामगारांची परिषद होणार आहे। ही परिषद महाराष्ट्र राज्य संयुक्त कृती समिती कामगारांची संयुक्त कृती समिती याच्या वतीने संघटित केलेली आहे आणि याच्यामध्ये मुख्यतः 2 प्रश्नांवरती भर असणार आहे। पहिला प्रश्न आहे तो म्हणजे कंत्राटीकरणाचा, म्हणजे कंत्राटी प्रथा रद्द करणं आणि कंत्राटी कामगार कायदा जो आहे तो मुळामध्ये मागे घेणं। आज परिस्थिती अशी आहे की देशामध्ये सगळे जे उद्योग आहेत त्या सगळ्या उद्योगांमधला किमान 75% कामगार हा कंत्राटी कामगार आहे। त्याला कायम कामगारांच्या तुलनेमध्ये 1/3 सुद्धा वेतन मिळत नाही, त्याला सेवेची सुरक्षा नाही, त्याला सामाजिक सुरक्षा खरं म्हणजे कायदे लागू असून सुद्धा त्याला ती दिली जात नाही। आणि का दिली जात नाही तर तो इतका असुरक्षित आहे की त्याने याच्याबद्दल जरा जरी मागणी केली तरी त्याला लाथ घालून बाहेर काढलं जातं। त्यांनी कितीही काम केलं तरी त्याला कामाची मान्यता म्हणतो ती मान्यता नसते, त्याला साधा कामगार म्हणून सुद्धा त्याला ओळख नाही कंपनीमध्ये। त्याच्यामुळे त्याच्या मानसिकतेवरती सुद्धा अत्यंत विपरीत परिणाम होतो, कुटुंबाच्या सुरक्षिततेवरती परिणाम होतो। आणि या सगळ्याच्या विरोधामध्ये आज महाराष्ट्रातली कामगार संघटना संयुक्त कृती समिती संघटितपणे ही उठलेली आहे। आणि ह्याच्यातला जो मुख्य दोषी घटक आहे तो मुख्य दोषी घटक उद्योगांचे व्यवस्थापन मालक हे तर आहेतच, पण सरकार स्वतः एक कंत्राटदार नेमणारी अशी एक संस्था बनलेली आहे। संरक्षण क्षेत्रापासून पोस्ट खात्यापासून बँक विमा अन्य सर्व आस्थापनांमध्ये इतकंच काय प्रत्यक्ष सरकारी खात्यांमध्ये त्यांनी आता कंत्राटी कामगार नेमायला सुरुवात केलेली आहे। कंत्राटी अधिकारी नेमत आहेत, थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट्स त्या सत्ताधारी पक्षाच्या सगळ्या चेल्या चपाट्यांना दिली जात आहेत आणि त्याच्यामधून सरकार स्वतः जाहीर करते की आम्ही कंत्राटदारांच्या बाजूने आहोत। कारण हे सरकार दोन्ही सरकार मोदी शहाचं सरकार असेल किंवा हे फडणवीस आणि शिंदेचं सरकार असेल हे कंत्राटदारांची सरकार आहेत। ती कंत्राटदारांना संरक्षण देण्यासाठी फायद्यासाठीच चालवली जातात आणि त्याच्या विरोधामध्ये या एकंदर पद्धतीच्या विरोधामध्ये आमची ही परिषद आहे। या परिषदेला संबोधित करण्यासाठी म्हणून महाराष्ट्रातले कामगार संघटनांचे मोठे नेते ज्यामध्ये DL कराड जे या कृती समितीचे नेते आहेत, त्याच्यानंतर गोविंदराव मोहिते जे इंटकचे नेते आहेत आणि इतर अनेक कामगार संघटनांचे नेते त्याला उपस्थित राहणार आहेत। या ठिकाणी महाविकास आघाडीचे सुद्धा एक प्रमुख नेते की ज्याच्यामध्ये शरदचंद्रजी पवार साहेब असतील, नानासाहेब पटोले असतील, उद्धवजी ठाकरे असतील, आमदार सचिन अहिर असतील, आमदार विनोद निकोले असतील, आमदार शशिकांत शिंदे असतील, यांना सुद्धा आम्ही निमंत्रित केलेलं आहे। अजून त्यांच्यापैकी किती जण येऊ शकतात येऊ शकत नाहीत याची चर्चा अजून सुरू आहे, परंतु त्यांच्यापैकी काही जण निश्चितपणे याला उपस्थित राहतील याची आमची खात्री आहे। तेव्हा येत्या काळामध्ये जर कंत्राटी कामगार आणि या असुरक्षित कामगारांच्या प्रश्नावरती जर सरकारने स्पष्ट भूमिका घेतली नाही आणि हे जे चुकीचे कायदे आजपर्यंत चालत आलेले आहेत त्याच्यामध्ये जर सुधारणा विशेषतः व्यवहार ज्या पद्धतीने केला जातोय तो व्यवहार जर बदलला नाही तर यांना या निवडणुकीमधून हद्दपार करण्याची भूमिका कामगार वर्ग घेईल हा इशारा या परिषदेमध्ये निश्चितपणे दिला जाणार आहे।